ट्रिग्नोमेट्री हॉट सिरीज आपण जे मोठे क्वेश्चन्स आहेत त्याची एक सिरीज आहे. त्यातला सेकंड सिरीजमध्ये आपण 10 गणितं बघणार आहोत प्रूफचे. याच्या आधी 12 गणितं आहेत 6.2 मध्ये, 6.1 मध्ये, आणि ही काही गणितं आहेत त्यातली एखाद दोन येऊ शकतात म्हणून आपण ती सॉल्व करून दाखवतोय. पहिला जो दिलाय तो सेक थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू 1 आहे. यातला आपण LHS घेऊया. LHS आहे सेक थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट सेक थीटा प्लस टॅन थीटा. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज चेंज करायचे आहेत. आता या कॉस साइन थीटा तसंच ठेवायचं, बाकीचे व्हॅल्यूज चेंज करू आपण. म्हणजेच सेक थीटाची व्हॅल्यू आहे 1 अपॉन कॉस थीटा, 1 अपॉन कॉस थीटा आहे, आणि टॅन थीटाची व्हॅल्यू आहे साइन थीटा अपॉन कॉस थीटा. व्हॅल्यूज पाठ पाहिजेत. आता इथे 1 अपॉन कॉस थीटा घेतला इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा तसंच ठेवा. इकडे 1 अपॉन कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता इथे 1 अपॉन कॉस थीटा तिथे तसंच आपण ठेवलेलं आहे, तर तो 1 मायनस साइन थीटावरती येणार, अपॉन येणार कॉस थीटा. बघा लक्षात घ्या. आपण इकडे सेकंड ब्रॅकेट करूया. याच्यामध्ये इथे कॉस थीटा प्लस आपल्याला इथे त्या ठिकाणी साइन थीटा. इकडे लक्षात घ्या इथे प्लस आहे म्हणजे आपण काय करतो, इथे कॉस थीटा बेस सेम आहे म्हणजे 1 प्लस आपल्याला काय करावं लागेल, इथे साइन थीटा घ्यावं लागेल अपॉन हा कॉस थीटा. लक्षात घ्या इथे बेस सेम आहे हा, म्हणजे 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता इथे a मायनस बी आणि हा a प्लस बी जर पकडला तर इथे येणार a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला, तो यूज करायचा आहे. म्हणजे इथे 1 स्क्वेअर मायनस साइन थीटा स्क्वेअर अपॉन इथे कॉस थीटा इंटू कॉस थीटा येणार. म्हणजेच इथे मी अर्धा भाग करतो. आपण एकाच याच्यावर येईल असं बघूया. इथे 1 स्क्वेअर 1च येणार म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा होणार. आयडेंटिटी सॉल्व करायची. इथे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे. म्हणजेच इथे लक्षात घ्या मी जर इथे कॉस स्क्वेअर थीटा ठेवलं तर इकडे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होणार. म्हणजेच इथे कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा येणार. दोन्ही सेम आहेत, गेलं तर 1 उरणार. हा झाला RHS. तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला याच्यामध्ये येतो. क्वेश्चन नंबर 2 त्यातला बघा. इथे सेक थीटा प्लस टॅन थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा याची व्हॅल्यू आपल्याला कॉस थीटा आणायची आहे. म्हणजे इथे हा LHS आहे आणि हा आहे RHS. आता आपण काय करूया, LHS घेऊया. LHS आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा सेकंड ब्रॅकेट आहे 1 मायनस साइन थीटा. मग ते व्हॅल्यूज घ्यायचे आपल्याला. इथे सेक थीटाची व्हॅल्यू 1 अपॉन कॉस थीटा आहे आणि टॅन थीटा इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. मग आता इथे व्हॅल्यूज आपण टाकूया. 1 अपॉन कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा. आता इथे बेस सेम आहे त्यामुळे आपण ॲडिशन करू शकतो डायरेक्टली. तर वरती येणार 1 प्लस साइन थीटा, इकडे 1 मायनस साइन थीटा आहे अपॉन कॉस थीटा झालं हे. आता पुन्हा इथे a प्लस बी आणि हा a मायनस बी आहे.
म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे 1 स्क्वेअर मायनस साइन थिटा स्क्वेअर अपॉन कॉस थिटा. आता 1 स्क्वेअर 1च येणार, मायनस मगाच्या सारखंच आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. आयडेंटिटी सॉल्व करायची इथे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणजेच आपण कॉस स्क्वेअर थिटा जर इकडे ठेवलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा होणार. म्हणजे इथे आपण कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो अपॉन त्या ठिकाणी कॉस थिटा आहे, यातला एक स्क्वेअर गेला आणि एक कॉस थिटा गेला, म्हणजे उरतं कॉस थिटा हा झाला RHS. तर अशा पद्धतीची ही गणित आहेत. आपल्याला फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय करून हे सॉल्व करायचे. पुढच्या गणिताकडे वळूया. क्वेश्चन नंबर 3. याच्यामध्ये LHS आणि RHS. LHS आहे सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. आपल्याला काय करायचं तर हे प्रूव्ह करायचं आहे. यातला आपण LHS रायटिंग करून घेतला. सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा. आता आपल्याला याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकायचे. तुम्हाला माहिती आहे की कॉस सेक थिटाची व्हॅल्यू ही 1 अपॉन कॉस थिटा आहे आणि कोसेक थिटाची व्हॅल्यू ही 1 अपॉन साइन थिटा आहे. इथे स्क्वेअर आहे तर इथे आपण स्क्वेअर केलं, म्हणजे इथे व्हॅल्यू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. मला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इथे येणार प्लस इथे कॉस स्क्वेअर थिटा येणार अपॉन इथे त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा येणार. आता इथे आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. याचा अर्थ आपण इथे व्हॅल्यू 1 टाकू शकतो अपॉन त्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा येणार. हा दोघांना डिवाइड आहे म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. आता 1 अपॉन कॉस थिटा ही सेक थिटाची किंमत आहे आणि ही कोसेक थिटाची किंमत आहे. हे झालं RHS. तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करायचे. एकदम सोपे. फॉर्म्युले पाठ पाहिजेत तुमचे. फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्ही ही गणित एकदम इझी मेथडने सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट त्यातले प्रॉब्लेम सेटमधलं चौथ्या गणिताकडे वळू. इथे LHS आणि हा RHS. LHS राईट करूया आपण कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. इथे आपल्याला आयडेंटिटी यूज करायची. आयडेंटिटी काय तर कॉट स्क्वेअर थिटाची आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. लक्षात घ्या इथे कॉटची आयडेंटिटी ही आहे. याला चेंज जर केलं म्हणजे आपल्याला कॉट स्क्वेअर थिटा पाहिजे, म्हणजे कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. इथे चेंज करून घ्यायची ही आयडेंटिटी. अंडरलाईन करून दाखवतो म्हणजे हा पॉईंट इथे यूज करायचा. दुसरी आयडेंटिटी आहे टॅन स्क्वेअर थिटाची. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आहे. तर इथे टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 होणार. करायचं आपल्याला मागे जायचं बॅक. आता इथे आपण व्हॅल्यूज टाकूया. कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू इथे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आहे मायनस तिकडे सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आता मायनस असल्यामुळे या मायनसमुळे त्याचे साइन चेंज होतील, म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1चे प्लसचे मायनस होणार आणि मायनसचा प्लस होणार इथे. म्हणजे हा मायनस आणि हा प्लस गेला म्हणजे इथे येणार कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा. तर अशा पद्धतीने एकदम सोपी आहे ती गणित तुम्हाला सॉल्व करायची. हा झाला प्रश्न क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5.
क्वेश्चन नंबर 5 त्याच्यामध्ये tan 4 थीटा प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू हा पण LHS आणि हा RHS. LHS वरून RHS आणायचं आहे. LHS रायटिंग करतो मी tan 4 थीटा प्लस tan स्क्वेअर थीटा आहे. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला एक कॉमन काढायचं आहे. त्यातला आपण tan स्क्वेअर थीटा जर कॉमन काढला तर इथे एक tan स्क्वेअर थीटा उरेल. tan स्क्वेअर थीटा आणि tan स्क्वेअर थीटा tan 4 थीटा होतील. प्लस हा गेला म्हणजे इथे प्लस 1 येणार. लक्षात घ्या. आता इथे तुम्ही आयडेंटिटी यूज करायची आहे. आयडेंटिटी कोणाची यूज करणार बघा का, tan स्क्वेअर थीटा. बघा, जर आपण आयडेंटिटी सॉल्व करायची असेल तर tan स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी आपण 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इक्वल टू काय तर sec स्क्वेअर थीटा आहे. आयडेंटिटी आहे sec स्क्वेअर थीटा. म्हणजेच आपण जर का tan स्क्वेअर थीटाला बघा का, आपण काय करायचं यामध्ये, इथे व्हॅल्यू tan स्क्वेअर थीटा प्लस 1 आहे, तर याची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे sec स्क्वेअर थीटा. म्हणजे इथे tan स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट म्हणजे इनटू sec स्क्वेअर थीटा होणार. आता इथे आपल्याला पुन्हा tan स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी इथे चेंज करूया. म्हणजे tan स्क्वेअर थीटा इक्वल टू sec स्क्वेअर थीटा मायनस 1 ही व्हॅल्यू इथे टाकूया. म्हणजे sec स्क्वेअर थीटा मायनस 1 इंटू काय येणार sec स्क्वेअर थीटा. याचं मल्टिप्लाय करा. sec स्क्वेअर थीटा इंटू sec स्क्वेअर थीटा होणार sec 4 थीटा मायनस sec स्क्वेअर थीटा. हा झाला RHS. तर अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सॉल्व करायचे. क्वेश्चन नंबर 6. आता हे गणित थोडंसं वेगळं आहे, जरा नीट लक्ष द्या. 6वा इथे LHS आणि हा झाला RHS. RHS आणायचं आपल्याला 2 sec स्क्वेअर थीटा. आता LHS लिहितो मी इथे 1/1 मायनस साइन थीटा प्लस 1/1 प्लस साइन थीटा. इथे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस म्हणजे काय लिहिते 1 प्लस साइन थीटा प्लस इथे येणार 1 मायनस साइन थीटा अपॉन इथे 1 मायनस साइन थीटा इंटू 1 प्लस साइन थीटा होणार. आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करता येईल a मायनस बी आणि a प्लस बीचा. तर इथे होणार a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बघा लक्ष द्या. मग आता आपण इथे फॉर्म्युला यूज करूया. इथे 1 प्लस इथे हा 1 प्लस साइन थीटा प्लस 1 मायनस साइन थीटा आहे अपॉन त्या ठिकाणी 1 स्क्वेअर होणार मायनस साइन थीटा स्क्वेअर. आता इथे प्लस साइन थीटा मायनस साइन थीटा गेले म्हणजेच 1 प्लस 1 त्या ठिकाणी होणार 2 अपॉन इथे होणार 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. इथे आयडेंटिटी आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची. बघा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आहे. म्हणजे इथे आपण कॉस स्क्वेअर थीटा जर घेतला तर 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा होणार. याचा अर्थ 2 अपॉन त्या ठिकाणी काय तर 1 इथे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय येईल कॉस स्क्वेअर थीटा. आता हे 2 इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा घेऊया. आता तुम्हाला माहिती आहे की सेक थीटाची व्हॅल्यू 1 अपॉन कॉस थीटा आहे. आता स्क्वेअर इथे स्क्वेअर घेतला तर याचा अर्थ 2 इंटू सेक थीटा स्क्वेअर थीटा हा झाला RHS. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर इथे सेम मेथड यूज करायची. व्यवस्थित एक एक पॉईंट त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे जेणेकरून तुम्हाला उत्तर काढता येईल. क्वेश्चन नंबर आहे 7. आता इथे sec 6x मायनस tan 6x इक्वल टू 1 प्लस 3 sec स्क्वेअर x इंटू tan स्क्वेअर x आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हा झाला LHS आणि हा झाला RHS. तर LHS आहे sec 6x मायनस tan 6x. आता इथे आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे.
तो म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूबचा. मग ए क्यूब मायनस बी क्यूबचा जर फॉर्म्युला असेल ए क्यूब मायनस बी क्यूब, तो फॉर्म्युला येणार ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. म्हणजे आपण पहिले काय करूया, याला सेक याचं स्क्वेअर एक्स याचा क्यूब घेतला मायनस इथे टॅन स्क्वेअर एक्स त्याचं काय घेतला क्यूब. लक्षात घ्या. मग आता इथे हा झाला ए आणि हा झाला बी. ए काय होणार सेक स्क्वेअर एक्स आणि बी काय होणार टॅन स्क्वेअर एक्स. आता किमती टाकूया. आता बघा इथे ए क्यूब आणि बी क्यूबचा पहिला येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सेकंड ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर बघा प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस इथे येणार टॅन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर. आता इथे आपल्याला व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. लक्षात घ्या इथे आयडेंटिटी आहे, तिथेच तुम्हाला दाखवतो. इथे आयडेंटिटी काय दाखवते की टॅन स्क्वेअर म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू आहे सेक स्क्वेअर एक्स. याला जर सॉल्व केलं तर 1 इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. हे आपल्याला इथे लिहून दाखवलं. हे आयडेंटिटी सॉल्व केली आपण. मग आता इथेच आपण याला व्हॅल्यू 1 होणार इंटू आता आपल्याला तिकडे सॉल्व करायचं आहे. लक्षात घ्या इथे सेक 4x होणार प्लस लक्षात घ्या इथे काय झालं सेक 4x प्लस त्या ठिकाणी सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस टॅन 4x आहे. आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करताना आपण याचं 4 येतो तसंच ठेवूया. सध्या स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आहे आणि इकडे स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर आहे तसंच ठेवूया. आता इथे लक्षात घ्या की तुम्हाला इथे फॉर्मॅट कसा आहे तो पण समजला पाहिजे आणि तो आपल्याला आणायचा आहे. तर तो कशा पद्धतीने आणला पाहिजे ते लक्षात घ्या. बघा हां इथे आपण फॉर्म्युला इथे काय यूज करणार आहे ए स्क्वेअर. आपल्याला इथे काय करायचं आहे मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर जर आपण यूज केला तर इथे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर होणार. मग आता इथे काय करायचं आहे लक्षात घ्या इथे 2 जर आणले तर इथे आपल्याला 3 घ्यावे लागतील म्हणजे एकच होणार. कसं तुम्हाला दाखवतो बघा. समजा मी इथे 2 घेतले तर मी इथे प्लस 3 घेतले. प्लस 3 आणि 2 म्हणजे एकच होणार. समजून घ्या. मग आता इथे काय करावं लागेल ब्रॅकेट इथे सेक स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर. आता इथे मायनस करतो मी. लक्षात घ्या मायनस केले की आपल्याला हा येणार 2 इंटू ए आहे सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स प्लस आता बी काय त्यामध्ये टॅन स्क्वेअर एक्स त्याचा स्क्वेअर आहे. आता जो आपण हा 2 एक्स्ट्रा घेतला आहे हा जो 2 घेतला आपण एक्स्ट्रा मायनस तर तो घालवण्यासाठी इकडे वेगळा लिहितो बघा प्लस 3 आपल्याला सेक स्क्वेअर एक्स म्हणजे व्हॅल्यू इक्वल होते इथे इंटू टॅन स्क्वेअर एक्स घ्यावा लागेल. हा आपण जो घेतला आहे हा एक्स्ट्रा आहे तो याच्यासाठी की इथून तुमच्या लक्षात येईल की तो मायनस होतो बघा. म्हणजे हा जो आहे ना हा जर तुम्ही इकडे याच्यामध्ये जर ॲड केला तर तुमचा परत तेच उत्तर येणार वरचं. म्हणून आपण तो त्या ठिकाणी घेतला आहे. आता आपण काय करूया याच्यामध्ये पुढचा भाग घेऊया. बघा हां इथे काय होणार आता सेक स्क्वेअर एक्स सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स हा फॉर्म्युला झाला इथे. म्हणजे आपण जो आपण दाखवला तो इथे घेतला याच्यामध्ये. आता पुढे
प्लस इथे 3 sec square x इंटू tan square x येणार. आता sec square x आणि tan square x याचं जर आयडेंटिटी आपण आधी सॉल्व केलेली आहे तर त्याचं उत्तर येतं 1, म्हणजे याचं उत्तर 1 आहे. इकडे प्लस 3 sec square x इंटू tan square x. तर अशा पद्धतीने तुम्हाला RHS भेटतो. तर हे 1-2 पॉईंट्स आहेत जे तुमच्या लक्षात आले पाहिजेत इथे सॉल्व करताना. इम्पॉर्टंट ते फॉर्म्युला a² - 2ab + b² घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्हाला हे +3 आणता येते. गणिताने टायपिंग करून घ्या, 2-3 वेळा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रश्न क्रमांक 8. आता 8वा प्रश्न जो आहे त्या 8व्या प्रश्नामध्ये बघा, त्याने LHS दिलेला आहे. हा LHS आणि हा काय RHS. LHS वरून आपल्याला काय आणायचं आहे, RHS. पहिला दिला आहे tan θ अपॉन sec θ प्लस 1. आता इथे आपल्याला a प्लस b आहे, तर इकडे a - b जर आणला तर फॉर्म्युला a² - b² करता येईल. म्हणून याला मल्टिप्लाय आपण sec θ - 1 अपॉन sec θ - 1 केला. आता त्या ठिकाणी tan θ इन ब्रॅकेट sec θ - 1 आहे अपॉन आता a² - b² केला, म्हणजे sec² θ - 1² 1च येतो. आता इथे आपण जर आयडेंटिटी सॉल्व केली याची की 1 प्लस tan² θ किंवा x θ इक्वल टू sec² θ आहे. मग आता ही आयडेंटिटी इथे sec² θ 1 तिकडे जर पाठवला तर tan² θ इक्वल टू sec² θ - 1 होणार. याचा अर्थ ही व्हॅल्यू कोणाची आहे, tan θ ची, म्हणजे tan θ इन ब्रॅकेट sec θ - 1 अपॉन ही व्हॅल्यू जी आहे ही आहे tan² θ. यातला एक tan θ गेला, हा एक गेला, म्हणजेच काय उरलं sec θ - 1 अपॉन काय उरला tan θ. हा झाला RHS. तर अशा पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे. एकदम सोपं आहे. गणित सॉल्व करताना व्यवस्थित ट्रिक्स यूज करा, फॉर्म्युले पाठ पाहिजे. सांगितलेल्या मेथडप्रमाणे जे चॅप्टरमध्ये शिकवलेत त्या मेथडप्रमाणे फॉर्म्युले प्रॅक्टिस करून ठेवा. क्वेश्चन नंबर 9, 2 गणितं बाकी आहेत त्यातला 9 नंबर. हा झाला LHS आणि हा झाला RHS. आता इथे आपल्याला त्या ठिकाणी LHS घेऊया. tan³ θ - 1 अपॉन tan θ - 1. आता इथे लक्षात घ्या की वरती जो आहे tan θ³ तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला जो आधी घेतला होता a³ - b³ चा फॉर्म्युला काय आहे, a - b सेकंड ब्रॅकेटमध्ये a² प्लस ab प्लस b². हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. म्हणजे इथे बाजूला बघा tan θ³ आहे, हा -1³ केला आपण, तर इथे याची व्हॅल्यू ही a झाली आणि ही झाली b. म्हणजे आपल्याला काय येईल, पहिला tan θ म्हणजे याचं क्यूब आहे, लक्षात घ्या क्यूब, तर tan θ - 1 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये tan² θ प्लस tan θ प्लस 1² काय येणार, 1 येणार. मग आपण इथे त्या ठिकाणी किंमत टाकूया ही की tan θ³ - 1³ केले आपण, हे लक्षात घ्या. अपॉन इथे tan θ - 1 आहे. किमती टाकूया, आपण जे सॉल्व केलं तेच घेऊया. tan θ - 1 सेकंड ब्रॅकेट tan² θ प्लस tan θ - 1 अपॉन त्या ठिकाणी व्हॅल्यू येईल tan θ. आता याच्यामध्ये काय करायचं,
थोडंसं समजून घ्या. हे टॅन थिटा मायनस 1 आहे. आता टॅन थिटा मायनस 1 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे बघायचे. आता इथे वरती बघा टॅन थिटा मायनस 1 टॅन थिटा मायनस 1 हे गेले सेम आहे. म्हणजे काय उरलं टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा मायनस 1. आता इथे आपण काय करूया आयडेंटिटी सॉल्व करूया. इथे प्लस आहेत सॉरी मायनस प्लस आहे त्यामुळे इथे प्लस येणार बघा. म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा आपण इथे आयडेंटिटी यूज करूया की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे सेक स्क्वेअर थिटा आहे. म्हणजेच इथे जर आपण टॅन स्क्वेअर थिटा ठेवला तर हा सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 होणार. इथे किंमत टाकतो मी सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 प्लस तो जो टॅन थिटा आहे तो तसंच ठेवला प्लस 1. आता इथे बघा हे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे बघा का आणि इकडे टॅन थिटा आहे. इथे मागे घ्यायचं आहे थोडंसं क्वेश्चन नंबर 9मध्ये. इकडे घेऊया परत इथे टॅन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा प्लस 1 आहे. इथे आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे सेक स्क्वेअर थिटा आहे. मग आपण इथे याला ब्रॅकेटमध्ये घेतलं तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आहे आणि प्लस टॅन थिटा आपण बाजूला केला तर 1 प्लस टॅन थिटाची किंमत आहे सेक स्क्वेअर थिटा आणि प्लस येईल टॅन थिटा. हा झाला RHS. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन नंबर 10 लास्ट क्वेश्चन आहे हा. या लास्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व करायचे बघा. इथे साइन थिटा प्लस LHS घेऊया आपण पहिले. हा आहे LHS आणि हा आहे RHS. आता इथे साइन थिटा मायनस कॉस थिटा प्लस 1 अपॉन साइन थिटा प्लस कॉस थिटा मायनस 1 आहे. आपण इथे काय करायचं आहे याला दुसऱ्या मेथड्स पण आहेत पण डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थिटाने याला डिवाइड करायचं. मग काय येईल बघा साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा प्लस 1 अपॉन कॉस थिटा. याला अपॉन त्या ठिकाणी साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस थिटा अपॉन कॉस थिटा मायनस 1 अपॉन कॉस थिटा आलं. आता इथे साइन थिटा अपॉन कॉस थिटा ही व्हॅल्यू आहे टॅन थिटाची. जर तुम्ही व्हॅल्यूज बघितल्या तर टॅन थिटा येणार साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि सेक थिटाची व्हॅल्यू येणार 1 अपॉन कॉस थिटा. या दोन व्हॅल्यूज आहेत बघा. इथे पहिला आलं टॅन थिटा मायनस हा 1 होणार प्लस सेक थिटा अपॉन इथे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आहे ना टॅन थिटा प्लस 1 मायनस सेक थिटा. आता या ठिकाणी आपण हे 1 त्या बाजूला टाकूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 अपॉन इथे टॅन थिटा प्लस सॉरी मायनस आहे हा मायनस सेक थिटा प्लस 1. आता इथे आपल्याला सेक थिटा आणि टॅन थिटाची आयडेंटिटी आहे. इथे लक्षात घ्या आपल्याला हा पॉईंट चेंज करायचा आहे. समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे नेमकं काय करायचं आहे. इथे मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे की 1 प्लस टॅन
स्क्वेअर थिटा इक्वल टू काय आहे सेक स्क्वेअर थिटा आहे. मग 1 इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा प्लसची व्हॅल्यू म्हणून आपण ती चेंज करतो इथे. मग आता इथे बाकी तसंच आहे बघा, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 अपॉन हा टॅन थिटा मायनस सेक थिटा आहे. आणि इकडे आपण जे काही चेंज केलं आहे तो 1 चेंज केला आहे सेक स्क्वेअर थिटा. इथे मी कलर चेंज करतो, मी तुमच्या लक्षात येईल की इथे काय बदललं आहे आपण. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. इथे मात्र हा चेंज तुमच्या लक्षात यायला पाहिजे. याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय करते, आयडेंटिटी सॉल्व करते. आता इथे परत एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. मग आता बघा पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी रायटिंग करूया. टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 अपॉन इथे टॅन थिटा मायनस सेक थिटा आहे प्लस इथे आपण काय करणार आहेत, एकदा सेक थिटा प्लस 1 मायनस 1 घेऊया पहिले, मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेक थिटा प्लस आपल्याला काय घ्यायचं आहे इथे टॅन थिटा. सेक थिटा मायनस टॅन थिटा येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार सेक थिटा प्लस टॅन थिटा. आपण कोणाला सॉल्व केलं इथे बघा, याला इथे चेंज केलं आहे म्हणून या ठिकाणी आपण तुम्हाला हा पॉईंट येणार. आता इथपर्यंत समजून घ्या, हा पॉईंट आपण त्या ठिकाणी आणला. आता पुन्हा पुढच्या स्टेपमध्ये जाऊया. बघा लक्ष द्या, इथे टॅन थिटा या स्टेपला ना थोडे वेगळ्या मेथडने आपण सॉल्व करूया. टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 अपॉन इथे लक्षात घ्या हा टॅन थिटा मायनस सेक थिटा घेतला. बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यामध्ये एक पॉईंट असा आणायचा आहे आपल्याला की तो कॉमन आला पाहिजे. म्हणजे याच्यातून आपण मायनस आणि प्लस करून त्या ठिकाणी त्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे इथे काय करावं लागेल बघा, इथे मायनस ब्रॅकेटमध्ये सेक थिटा मायनस टॅन थिटा जर घेतला तर प्लस तिकडे येणार सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेकंड ब्रॅकेटमध्ये येणार सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग आता इथे आपण जर वरचा आणि हा खालचा सेम आला पाहिजे, मग तो कसा येणार, तर टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. इथे ट्रिक यूज करू आपण, डायरेक्ट आपला आन्सर जो LHS आणि RHS आहे तो टॅन थिटा मायनस सेक थिटा आहे. ब्रॅकेटमध्ये आपण हा वरचा जो आहे टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1 हा घेऊया, म्हणजे हे दोन जातात. याचा अर्थ 1 अपॉन टॅन थिटा मायनस सेक थिटा हा झाला आपला RHS. तर अशा पद्धतीने इथे या स्टेपला थोडंसं ट्रिक यूज करून तुम्ही सॉल्व करायचं आहे, जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही. किंवा इथे या लास्टच्या स्टेपमध्ये थोडीफार तुमची गडबड होऊ शकते, तर तेवढं मात्र तुम्ही नीट लक्ष देऊन सॉल्व करायचं. अशा पद्धतीने ट्रिग्नोमेट्रीचे प्रूफ आपल्याला पूर्ण करायचे. ट्रिग्नोमेट्रीचं आपण इथे चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट करतो आहे. सगळे एकदा गणितं बघून घ्या. हॉट सिरीज 3rd आहे, त्याच्यामध्ये आपण थोडेसे वेगळे आणि चॅलेंजिंग टाईप क्वेश्चन्स बघूया. धन्यवाद.